हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। 20वा श्लोक। अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या पहिल्या अध्यायातील 20व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहू। अथ धार्तराष्ट्रान् व्यवस्थितान् दृष्ट्वा शस्त्रसंपाते प्रवृत्ते धनुः उद्यम्य कपिध्वजः पांडवः। त्याचा अर्थ असा होईल, अथ म्हणजे नंतर, धार्तराष्ट्रान् व्यवस्थितान् दृष्ट्वा, धार्तराष्ट्रान् म्हणजे त्या कौरवांच्या, म्हणजे धृतराष्ट्राच्या, म्हणजे त्या कौरवांना व्यवस्थित उभं राहिलेलं पाहून, धृतराष्ट्राचे पुत्र असलेले ते कौरव त्यांना युद्धाकरता सज्ज होऊन उभे असलेलं पाहून शस्त्रसंपाते प्रवृत्ती, शस्त्र प्रहार होण्याची ज्यावेळेस वेळ आली असता, एकमेकावर शस्त्र चालवण्याचा प्रसंग प्राप्त झाला असता धनुः उद्यम्य कपिध्वजः पांडवः, धनुष्य उचलून किंवा कपिध्वजः पांडवः धनुः उद्यम्य, ज्याच्या ध्वजावरती मारुती आहे, कपिध्वजः ज्याच्या ध्वजावरती कपी म्हणजे मारुतीराय आहेत, असा तो पांडवः पांडूचा पुत्र म्हणजे अर्जुन। त्यानं काय म्हटलं पुढे आहे अर्धा श्लोक। ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते पुढे येईल। श्लोकाचा अर्थ असा आहे की नंतर कौरव सेना व्यवस्थित उभी असलेली पाहून आणि एकमेकांवर आता शस्त्रप्रहार करण्याची वेळ आलेली आहे असं पाहून तो पांडूचा पुत्र अर्जुन, कसा तो अर्जुन, ज्याच्या ध्वजावर कपीचं चिन्ह आहे, मारुतीराय ज्याच्या ध्वजावर आहेत, त्यानं काय केलं, धनुः उद्यम्य, धनुष्य काय केलं, उचललं, धनुष्य उचलून मग सरिसेपणे उठावले, दुणवटवणी उचलले, तया दंडी क्षोभले लोकत्रय, मग सरिसेपणे उठावले, नंतर ते वीर सरिसेपणे एकजुटीने उठावले, सरसावले, सगळे जे वीर आहेत, सैनिक आहेत, ते एकत्रितपणे एकजुटीनं काय झाले, सरसावले, दुणवटवणी उचलले, दुणवटवणी दुप्पट जोरान उचलले, उसळले, तया दंडी क्षोभले लोकत्रय, तेव्हा त्या सैन्याच्या त्या उचलण्यानं उसळण्यानं लोकत्रय क्षोभले, तिन्ही लोक काय झाले, संत्रस्त झाले,
ते सैन्य एकदम युद्धाकरता काय झालं, तयार झालं, दुप्पट आवेशानं क्षुब्ध झालं आणि त्या सैन्याच्या क्षोभानं त्रैलोक्य देखील जणू काय झालं, क्षुब्ध झालं होतं. तेथ बाणबरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रलयात जलधर अनिवारका. तेथ बाणबरी धनुर्धर जैसे प्रलयात जलधर अनिवारका. जसे जलधर म्हणजे मेघ प्रलयात प्रलय काळामध्ये अनिवारका अनावर होऊन काय करतात, वर्षाव करतात. कोण? मेघ, ढग अखंड वर्षाव करतात, निरंतर वर्षतात ती. कधी? प्रलय काळामध्ये. प्रलयकालीन मेघ त्या प्रलय काळामध्ये अनावर होऊन अखंड काय करतात, वर्षाव करतात. त्याप्रमाणे तेथ बाणबरी धनुर्धर वर्षताती निरंतर, त्याप्रमाणे धनुर्धारी योद्धे लोक बाणबरी बाणामागून बाणांचा निरंतर वर्षताती अखंड वर्षाव करू लागले. जसा प्रलय काळातला मेघ हा काय करत असतो, अखंड वर्षाव करतो, अनावर होतो आणि पाण्याचा अखंड वर्षाव सृष्टीवर करतो. अगदी त्याच पद्धतीनं हे धनुर्धारी योद्धेही बाणामागून बाणांचा अखंड काय करू लागले, वर्षाव करू लागले. आणि ते पाहिल्यानंतर ते देखील या अर्जुने संतोष घेऊनी मने मग संभ्रमे सेने दिठी घालीत असे. ते देखील या अर्जुने, ते अर्जुनानं पाहिलं. तो बाणांचा वर्षाव हे धनुर्धर लोक अखंड करत आहेत हे अर्जुनानं पाहिलं. तो वर्षाव पाहिला, म्हणे संतोष घेऊनी आणि मनात संतोष मानला. कारण तो आता योद्धा आहे ना. योद्धा कशाची वाट पाहणार, युद्ध कधी आरंभ होतंय याचीच वाट पाहणार. ज्याकरिता तो आलेला आहे, ज्या कार्याकरिता तिथं उभं राहिलेला आहे, ते काम सुरू झाल्यानंतर त्या माणसाला काय होतो, आनंद होतो. आता अर्जुन हा योद्धा आहे, क्षत्रिय आहे, अनेक युद्धांचा त्याचा अनुभव आहे. उलट तो वाटत पाहत होता की कधी युद्ध काय होतंय, आरंभ होतंय. युद्ध आरंभ झालं आणि त्या धनुर्धर लोकांनी एकमेकांवर बाणांचा वर्षाव सुरू केलेला पाहून त्याच्या मनात काय झाला, आनंद झाला, संतोष घेऊनी मने. आणि मग संभ्रमे सेने दिठी घालीत असे. आणि मग संभ्रमे मोठ्या उत्सुकतेनं सेने त्या कौरवांच्या सेनेवर दिठी घालीत असे, दृष्टी त्यानं फेकली. मोठ्या उत्सुकतेनं त्यानं त्या सैन्याकडं पाहिलं, आपल्या शत्रू सैन्याकडं, कौरवांच्या सेनेकडं मोठ्या उत्सुकतेनं. मग संभ्रमे सेने दिठी घालीत असे. त्या कौरव सेनेकडं त्यानं पाहिलं. कशासाठी? त्यामध्ये कोण कोण आलेले आहेत हे दिसतील या इच्छेनं. आणि मग त्याने पाहिल्यानंतर त्याला सगळे कौरव तिथं दिसले, संग्रामामध्ये सज्ज झालेले. आणि मग त्यानं काय केलं, आपलं ही धनुष्य काय केलं, सहजतेनं उचललं. तव संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखिले, तव लीला धनुष्य उचलिले पंडुकुमरे. तव संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखिले. तव संग्रामी सकळ कौरव सज्ज झाले देखिले. तेव्हा ते सर्व कौरव युद्धाकरता सज्ज झालेले त्याने काय केले, बघितले, पाहिलं की हे सर्व कौरव युद्धाकरता काय आहेत, तयार आहेत. हे त्यानं पाहिल्यानंतर मग तोही तयार झाला. तव लीला धनुष्य उचलिले पंडुकुमारे. मग त्या पंडुकुमारे लीला धनुष्य उचलिले किंवा धनुष्य लीला उचलिले. मग त्या अर्जुनानं ते धनुष्य लीलेनं सहज काय केलं, उचललं. ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेच्युत. महीपते तदा ऋषिकेशं इदं वाक्यम आह. अर्जुन उवाच अच्युत मे रथम उभयोः सेनयोः मध्ये स्थापय. आता
तो संजय धृतराष्ट्राला सांगतोय, हे महीपती, हे राजा. त्यावेळी अर्जुन त्या श्रीकृष्णास असे शब्द बोलला. कधी? ते धनुष्य उचलल्यानंतर. अर्जुनानं त्या कौरव सैन्याकडे दृष्टी टाकली. त्याला सगळे कौरव युद्धाकरता सज्ज झालेले त्याने पाहिले. ते सज्ज झालेले आहेत पाहून याने देखील आपलं धनुष्य सहज लीलेनं काय केलं, उचललं. आणि मग तो आता त्या भगवंताला बोलतो आहे, हे वाक्य बोलला. असं धृतराष्ट्राला संजय हस्तिनापुरात सांगतो आहे. ऋषिकेशन तदा वाक्यमिदमाह महीपते, हे महीपते, हे राजा. तेव्हा अर्जुन श्रीकृष्णास असे म्हणाला. काय म्हणाला? हे अच्युत, हे श्रीकृष्णा, मे रथम, माझा रथ, उभयोः सेनयोः मध्ये स्थापय, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर. ते वेळी अर्जुन म्हणत असे, देवा, आता झडकरी रथ पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोही दळा. ते वेळी अर्जुन म्हणत असे, देवा. त्यावेळी अर्जुन म्हणाला, काय म्हणाला? देवा, आता झडकरी रथ पेलावा, आता हा रथ झडकरी पेलावा, माझा रथ लवकर हाकावा आपण, आणि दोही दळामध्ये नेऊनी घालावा, आणि दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन काय करावा? उभा करावा. आपण हा माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन काय करा? उभा करा. लवकर हा रथ आता काय करा? हाकावा. आता झडकरी रथ पेलावा. आता भगवंत अर्जुनाचं रथ चालवण्याचंच काम करत आहेत, सारथी आहेत. म्हणून त्या सारथ्याला, त्या सारथी असलेल्या देवाला त्या अर्जुनानं आज्ञा दिली की आता हा लवकर रथ चालवा आणि दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन काय करा? उभा करा. कशासाठी? यावदेतान निरीक्षे हम योद्धुकामान अवस्थितान कैर्मया सह योद्धव्य मस्मिन रणसमुद्यमे. यावत योद्धुकामान अवस्थितान एतान अहम निरीक्षे अस्मिन रणसमुद्यमे कैही सह मया योद्धव्यम. त्याचा अर्थ असा होतो, यावत म्हणजे जेथून, ज्या ठिकाणावर, योद्धुकामान युद्धाची कामना, युद्धाची इच्छा असलेले जे, अवस्थितान इथे उभे राहिलेले जे आहेत, अशा ठिकाणी मला नेऊन उभं करा रथ, माझा रथ अशा ठिकाणी नेऊन उभा करा दोन्ही सैन्यांच्या मध्ये, की जेथून मी यांना पाहिल. कोणाला? योद्धुकामान, युद्धाच्या इच्छेने आलेले हे अवस्थितान, युद्धाच्या इच्छेनं येऊन इथं उभे असलेले, सन्मुख उभे राहिलेले. येतान अहम निरीक्षे, या उभे राहिलेल्या लोकांचं काय करील मी? तिथून निरीक्षण करीन, अवलोकन करील. अस्मिन रणसमुद्यमे कैही सह मया योद्धव्यम. या रणसंग्रामामध्ये, या युद्धामध्ये, कैही सह, कोणाबरोबर? मया योद्धव्यम, मला लढायचं आहे, हे मी तिथून पाहिल. अशा ठिकाणी हा रथ नेऊन उभा करा, की जेथून मी काय करील? या सैन्याचं निरीक्षण करील. कोणाशी मला लढायचंय हे एकदा मला पाहावं लागेल. कारण जो बरोबरीचा आहे, तुल्यबळ आहे, आपल्यासारखा आहे, त्याच्याशीच ते लोक काय करायचे? युद्ध करायचे. एखादा महारथी आहे, तो काही सामान्य सैनिकाबरोबर लढाई करत, युद्ध करत नव्हता. जो रथात बसलेला आहे तो काही पायदळ पायी चालणारे त्या सैनिकाशी युद्ध करत नव्हता. आपल्या बरोबरीचा तुल्यबळ कोण आहे ते तर मला पाहावं लागेल ना. म्हणून अशा ठिकाणी माझा रथ नेऊन काय कर? उभा कर दोन्ही सैन्याच्या बरोबर मध्ये, की जेथून मी या युद्धाच्या इच्छेने आलेले आणि हे इथे येऊन उभे राहिलेले यांचं काय करील? निरीक्षण करील. त्यामध्ये मी पाहीन की कुणाशी मला काय करायचं आहे? युद्ध करायचं आहे. जव मी नावेक न्याहाळीन अशेख, जव मी नावेके सकळवीर सैनिक न्याहाळीन अशेख झुंजते जे. जव मी नावेक, जोपर्यंत मी हे सर्व लढणारे शूर योद्धे कोण कोण आहेत हे समग्रपणे क्षणभर निरखून पाहीन, तोपर्यंत काय कर? हा रथ तिथे उभा कर.
हे युद्ध करण्याकरता जे आलेले आहेत त्या सर्व वीर सैनिकांचं थोडा वेळ मी काय करील, पूर्ण निरीक्षण करणार आहे. तोपर्यंत तिथे काय कर, रथ उभा कर. जाऊ मी नाविक हे सकळ वीर सैनिक, न्याहाळीन अशेख झुंजते जे. येथ आल्यास ती आघवे, परी कवणे सीम्या झुंजावे. हे रणी लागे पहावे म्हणून या. येथ आले असती आघवे, येथ आगवे आले असती. या ठिकाणी तर सर्वजण झालेले आहेत, पण सर्वजण जरी आलेले असले तरी मला मात्र सर्वांशी युद्ध करायचं नाही ना. परी कवणे सीम्या झुंजावे, पण या समरांगणामध्ये मी कोणाबरोबर लढावं हे रणी लागे पाहावे, हे रणी पाहावे लागे. हे या रणामध्ये मला कोणाशी युद्ध करायचं आहे हे काय करावं लागेल, पाहावं लागेल, पाहिलं पाहिजे. म्हणून मी तुला सांगितलं की हा माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा कर. अशा ठिकाणी उभा कर ज्या ठिकाणाहून युद्धाकरता युद्धाच्या इच्छेने आलेले उभे असलेले या सैनिकांना मी पाहीन. यांच्यापैकी कोणाशी मला युद्ध करायचं आहे हेही मी काय करीन, पाहीन. जाऊ मी नाविक ही सकळ वीर सैनिक, न्याहाळीन अशेक झुंजते जे. येथ आले असते आघवे, परी कवणे सीम्या झुंजावे. हे रणी लागे पहावे म्हणून या. योत्स्यमानानवेक्षे हम य एतेत्र समागताः. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर युद्धे प्रियचिकीर्षवः. दुर्बुद्धेः धार्तराष्ट्रस्य युद्धे प्रियचिकीर्षवः. ये एते अत्र समागताः तान् योत्स्यमानान अहम अवेक्षे. या 23व्या श्लोकाचा अर्थ असा होतो की दुर्बुद्धे हे धार्तराष्ट्रस्य, दुष्ट बुद्धी असलेल्या या धृतराष्ट्राच्या पुत्रांचं युद्धे प्रिय चिकीर्षवाः, युद्धामध्ये प्रिय करू इच्छिणारे जे लोक आहेत, ये येथे अत्र समागताः, जे येथे एकत्रित झालेले आहेत, तान योत्स्यमानान अहम अवेक्षे, त्या युद्ध करू इच्छिणाऱ्यांना मी अगोदर पाहतो. अर्जुन काय म्हणतोय देवाला की मला यांना पाहायचं. आता याच्या सैन्यामध्ये असे काही लोक आलेले असतील की जे नाईलाजाने आलेले आहेत, काही वचनामध्ये अडकलेले असल्यामुळं कौरव पक्षाकडून लढायला आलेले असतील. काही जणांचा इलाजच चालला नसेल. आता दुर्योधनाचे काही उपकार असतील म्हणूनही काहींना यावं लागलं असेल. पण काही काही असेही असतील की ज्यांना मनोमन असं वाटतंय की युद्धामध्ये दुर्योधनाचा काय व्हावा, विजय व्हावा. तर त्यांना हे ठाऊक नाही का हा दुर्योधन म्हणजे हे एकंदर सर्व कौरव कसे आहेत, दुर्बुद्धी आहेत, दुष्ट आहेत. त्यांनी हे राज्य अन्यायाने काय केलेलं आहे, हडपलेलं आहे. हे ठाऊक असूनही युद्धामध्ये त्यांचं कल्याण व्हावं, कोणाचं, कौरवांचं, असेही काही असतील त्यांना मी अगोदर पाहतो. लक्षात आलं का? आता युद्ध तर सर्वांशीच करावं लागणार आहे, पण राग कोणाचा आला आहे त्याला, त्या दुर्योधनाचं हित पाहणारे. म्हणजे दुर्योधन दुष्ट आहे हे ठाऊक असूनही त्या दुर्योधनाचं युद्धामध्ये हित व्हावं, युद्धामध्ये तो दुर्योधन जिंकावा अशी इच्छा करणारे. पहा त्या कौरव सैन्यामध्ये असेही अनेक सैनिक, असेही अनेक मोठे मोठे योद्धे होते की ज्यांना मनोमन असं वाटत होतं की विजय कोणाचा व्हावा, पांडवांचा व्हावा. आता नाईलाजानं लढायला आले होते ते कोणाकडून, कौरवांकडून. काही वचनांमध्ये अडकल्यामुळं याच्यामध्ये पाहतो की नाही आपण निवडणुकांच्या काळामध्ये सोबत फिरणारे सगळेच मतदान करत असतात, किंवा फिरणारे सगळेच, सोबत फिरणारे सगळेच आपण विजयी व्हावा अशी इच्छा करत असतात असं काही नाही. बरेच सोबत राहणारे सुद्धा पुढच्याचा विजय व्हावा अशीच काय करत असतात, इच्छा करत असतात. असं दिसून येतं की नाही. अगदी त्याच पद्धतीनं त्या कौरव सैन्यामध्ये सुद्धा पांडवांचं हित इच्छिणारे अनेक लोक होते. हे अर्जुनाला ठाऊक आहे. नाईलाजास्तव ते कौरव सैन्यामध्ये उभे आहेत हेही त्याला ठाऊक आहे. पण त्याला कोणाला पाहायचं होतं,
जे मुद्दाम होऊन त्या दुर्योधनाचा विजय व्हावा अशी इच्छा धरून युद्ध करायला आलेले आहेत. म्हणून तो काय म्हणतो, दुर्बुद्धे हे धृतराष्ट्रस्य युद्धे प्रिय चिकीर्षवा. या दुर्बुद्धी असलेल्या धार्तराष्ट्रस्य धृतराष्ट्रपुत्रांचं युद्धामध्ये प्रिय व्हावं अशी इच्छा करणारे जे येते अत्र समागतः, जे इथे एकत्रित झालेले आहेत, तान योत्स्यमानान अहम अवेक्षे. त्या युद्ध करू इच्छिणाऱ्याला मी काय करतो, पाहून घेतो. अगोदर पाहून घेतो आणि पाहूनही घेतो. लक्षात आलं का? दोन्ही अर्थाने पाहून घेतो म्हणजे कोण कोण आलेत हे आधी पाहतो, नंतर पाहतो म्हणजे चांगला त्यांचा बेत पाहतो. लक्षात आलं का? लोक म्हणत नाही की तुला पाहून घेतो, मग आता उभाच आहे बघूनच घे की म्हणायचं. म्हणतात ना लोक, भांडण लागल्यानंतर काय म्हणतात, तुला पाहून घेतो. मग आता काय करतोय, आता दिसत नाही का? त्याचं म्हणण्याचा तो उद्देश नसतो, तुझा बेत पाहतो म्हणतात. तसा अर्जुन म्हणतोय मी काय करतो, आता यांना पाहतो म्हणजे अगोदर बघून घेतो डोळ्यांनी की कोण कोण आलेले आहेत, नंतर मग बघू त्यांचं. लक्षात आलं का? योत्स्यमानानवेक्षे हम य एतेत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर युद्धे प्रिय चिकीर्षवाः. बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव वाटिवा विण हाव बांधिती झुंजी. बहुत करुणी पुष्कळांशी, बहुतेक. हे कौरव कसे आहेत, उतावीळ आहेत आणि दुस्वभाव आहेत. उतावीळपणा यांच्या ठाई आहे, आतुर आहेत आणि कशा आहेत, दुस्वभाव. बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव, विजयाची तीव्र इच्छा यांच्या ठाई आहे, दुष्ट स्वभावाचे आहेत आणि वाटिवा विण हाव बांधिती झुंजी. आणि सामर्थ्या वाचून, वाटिवा विण पराक्रमा वाचून, पुरुषार्था वाचून, सामर्थ्या वाचून युद्धाची काय करतात, उत्कट इच्छा बाळगतात. क्षत्रियाला युद्धाची इच्छा होणं काही गैर नाही आहे, पण त्याच्यात पौरुष पाहिजे, पुरुषार्थ पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. यांच्यात सामर्थ्य नाही पण आतुर मात्र खूप आहेत आणि दुस्वभाव आहेत. आपल्यात पुरुषार्थ नाही हे त्यांना ठाऊक आहे, म्हणून वाईट मार्गाने का होईना विजय मिळवला पाहिजे. काहीही करून कोणत्याही स्तराला ते जाऊ शकतात. बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव वाटिवा विण हाव बांधिती झुंजी. झुंजी या युद्धाची काय करतात, हाव बांधिती, हाव धरतात, इच्छा धरतात, इच्छा बाळगतात युद्धाची. पण कशी, वाटिवा विण सामर्थ्य वाचून, पराक्रमा वाचून. झुंजाची आवडी धरिती परी संग्रामी धीर नव्हती. हे सांगून रायाप्रती काय संजय म्हणे, झुंजाची आवडी धरिती, युद्धाची तर हौस बाळगतात. युद्ध झालं पाहिजे अशी उत्कट इच्छा ठेवतात. परी संग्रामी धीर नव्हती, पण प्रत्यक्ष ज्यावेळेस युद्ध सुरू होतं, संग्राम होतो, त्याच्यामध्ये धैर्य धारण करत नाहीत, टिकाव धरीत नाहीत. हे सांगितलं कोणी, संजयाने. कोणाला, धृतराष्ट्राला. हे सांगून रायाप्रती काय संजय म्हणे, असं अर्जुनाचं भाषण राजाला म्हणजे त्या धृतराष्ट्राला सांगून संजय काय बोलला. संजय काय म्हणे, काय संजय म्हणे, झुंजाची आवडी धरिती परी संग्रामी धीर नव्हती. हे सांगून रायाप्रती काय संजयो म्हणे. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. एवं उक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत. हे भारत, गुडाकेशेन एवं उक्तः ऋषिकेशः उभयोः सेनयोः मध्ये उत्तमं रथ स्थापयित्वा. 2-3 श्लोक एकत्र आहेत का इथं? 3-4 श्लोक आहेत, काही प्रतीमध्ये वेगळे दिलेले आहेत.
हे सांगोनी रायाप्रती काय संजय म्हणे. अर्जुनाचं भगवंताशी झालेलं बोलणं हे संजयानं धृतराष्ट्राला सांगितलं. काय म्हटला होता अर्जुन भगवंताला, की तो म्हणतो या कौरव सैन्यामध्ये या दुष्टबुद्धी असलेल्या कौरवांचं भलं होण्याची इच्छा धारण करून युद्धाला जे कोणी आलेले आहेत त्यांना मी एकदा काय करतो पाहतो. यांच्यापैकी कोणाशी मला काय करायचं, युद्ध करायचं आहे. हे कौरव बहुतेक कसे आहेत, आतुर आहेत, उतावळे आहेत, दुष्ट स्वभावाचे आहेत आणि यांच्या अंगात पराक्रम नसताना निष्फळच युद्धाची काय करतात, हाव मनाशी बाळगत असतात. कोण बोलतोय? अर्जुन बोलतोय देवाशी. झुंजाची आवडी धरतीपरी संग्रामी धीर नव्हती. युद्ध करण्याची तर आवड आहे त्यांना, हौस बाळगतात, पण संग्रामामध्ये म्हणजे युद्धामध्ये धैर्य धारण करत नाहीत. हे अर्जुन देवाला जे बोलला हे सगळं संजय धृतराष्ट्राला सांगतोय. म्हणजे संजयाचं म्हणणं आहे धृतराष्ट्राने हे ऐकावं की अर्जुन काय बोलतोय. हे उगीच कसे आहेत, हे धीट नाहीत, दुस्वभाव आहेत, पराक्रमा वाचून युद्ध जिंकण्याची विजयाची हाव बाळगतात. आता तरी हे धृतराष्ट्रा काय कर, हे युद्ध थांबवण्याची काय कर आज्ञा दे. असं त्या बिचाऱ्या संजयाला उगीच वाटतंय की याच्या मनावर काहीतरी काय होईल, परिणाम होईल. हे सांगोनी रायाप्रती काय संजय म्हणे. इतकं अर्जुनाचं भगवंताशी झालेलं बोलणं सांगून संजय राजाला काय म्हणाला. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. भारत, आता हे संबोधन धृतराष्ट्राला आहे, संजय बोलतोय. हे भारत म्हणजे हे अहो धृतराष्ट्र महाराज, असं अर्जुनाकडून बोलला गेलेला जो श्रीकृष्ण आहे, अर्जुन आत्ता ज्याच्याशी बोलला असा जो श्रीकृष्ण आहे, त्यानं काय केलं, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ काय केला, उभा केला. आणि उभा करून पुढे तो बोलतोय की अर्जुना, या जमलेल्या सर्व कौरवांना काय कर, युद्धाकरता जमलेल्या सर्व कौरवांना पहा. संजय म्हणतो अहो धृतराष्ट्र महाराज, अर्जुनाकडून अशा रीतीनं बोलल्या गेलेला जो श्रीकृष्ण आहे त्यानं काय केलं, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी हा सर्वोत्तम रथ काय केला, उभा केला. उभा करून ऐका अर्जुनी तुके बोलिला, तव श्रीकृष्णे रथ उपेरिला, दोही सैन्यामाजी केला उभा तेणे. ऐका म्हटले. हे राजा पुढचं ऐका. अर्जुन इतुके बोलिला, अर्जुन एवढं बोलला देवाशी. काय बोलला, हे कौरव उगीच वाटीवावीण हाव बांधी ती झुंजी, सामर्थ्य नसताना उगीच युद्ध जिंकण्याची काय करतात, हाव बाळगतात. म्हटले हे अत्यंत आतुर आहेत, दुस्वभाव आहेत. असं अर्जुन देवाला बोलला. तेवढ्यातच त्या देवानं काय केलं, तव श्रीकृष्णे रथ उपेलिला, तेवढ्यातच त्या श्रीकृष्णाने तो रथ हाकला आणि दोन्ही सैन्यामाझी केला उभा तेणे. त्यानं तो रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा केला. कारण अर्जुनानं सांगितलं होतं सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत, हे अच्युत दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन माझा रथ काय कर, उभा कर. त्याप्रमाणे भगवंतानं तो रथ नेऊन उभा केला. आणि काय म्हणाला, भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेशांच महीक्षिताम उवाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनिती. भीष्म द्रोण प्रमुखतः, भीष्म द्रोण यांच्या समोर सर्वेशांच महीक्षिताम आणि इतर सर्व राजे लोक, या सर्व राजे लोकांच्या समोर भीष्म द्रोण इतर सर्व मोठमोठे राजे यांच्या समोर नेऊन काय केला, रथ उभा केला. तो काय म्हणाला होता, फक्त मध्यभागी उभा कर. मग याने मध्यभागी कुठेतरी उभा करायचा ना, बरोबर, जिथून ते कौरव सैन्य त्याला दिसेल. आणि त्याने काय सांगितलं होतं की धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धीर युद्धे प्रिय चिकीर्षवाहा, या युद्धामध्ये या दुर्बुद्धी असलेल्या धृतराष्ट्र पुत्रांचं भलं व्हावं अशी इच्छा करणारे जे कोणी आलेले आहेत त्यांना मी पाहतो. मग तशा लोकांसमोर नेऊन उभा करायचा ना.
कुठं नेऊन उभा केला? भीष्म आणि द्रोण. ते भीष्म आणि द्रोण काय कौरवांचा विजय व्हावा या इच्छेनं त्याच्यात आलेले आहेत का युद्धात? ते नाईलाजानं यावं लागलेलं आहे त्यांना, वचनाला बांधले गेलेले असल्यामुळं. भगवंताने सांगितलं तेवढं करायला पाहिजे होतं की नाही? देवाला माहित होतं की नाही की नाईलाजानं युद्धाला आलेले कोण आहेत आणि खरोखर या कौरवांचं भलं व्हावं अशा बुद्धीनं आलेले कोण आहेत? मग त्यांच्या समोर नेऊन उभा करायचा ना. देवाला माहित होतं, त्यांच्या समोर नेऊन उभा केला की लगेच याला राग येईल की ह्या लोकांना ठाऊक आहे की हा दुर्योधन किंवा एकंदर हे सर्व कौरव अन्यायी आहेत, अत्याचारी आहेत, दुष्टबुद्धीचे आहेत, आणि तरी देखील त्यांचा विजय व्हावा म्हणून हे लोक इथं आलेले आहेत. हा अधिक राग आला असता त्यांचा. कोणाचा? त्या लोकांचा. भांडण जुंपलं ना, ज्याचं भांडण जुंपलं, ज्याच्याशी जुंपलं, त्याच्यापेक्षा त्या भांडणात त्याला सहकार्य करायला जो येतो त्याचा राग येत असतो माणसांना. म्हणून पहा, कधी कधी भांडण एकाचं दुसऱ्याशी चालू असताना तिसरा जर त्या दुसऱ्याला सहकारी होऊन आला, हा पहिला काय करतो? त्या दुसऱ्याला सोडून देतो आणि तिसऱ्याचं ह्या पहिल्याचंच चालू होतं. लक्षात आलंय का? मग तसंच देवाला माहीत होतं, अर्जुनानं सांगितल्याप्रमाणे या दुष्टबुद्धी कौरवांचं युद्धात भलं होण्याच्या इच्छेने जे कोणी आलेले आहेत त्यांच्या समोर जर नेऊन हा रथ उभा करावा तर लगेचच युद्धाला काय होईल? पुन्हा जोरदार सुरुवात होईल. ही गीताची सांगायची ती प्रवचन राहूनच जाईल सगळं. लक्षात पुढचं कुठं नेऊन उभं केलं? भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेशांचे महीक्षिताम. भीष्म द्रोण यांच्या समोर आणि इतर सर्व राजे लोक त्यांच्या समोर रथ उभा करून भगवान म्हणाले, उवाच, काय म्हणाले? पार्थ, हे अर्जुना, येतान कुरून पश्य, येतान समवेतान कुरून पश्य. या अर्जुना, युद्धाकरता जमलेल्या सर्व कौरवांना पहा. युद्धाकरता जमलेल्या सर्व कौरवांना काय कर? पहा म्हटले. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेशांचे महीक्षिताम. उवाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनिति. तत्र पश्यत स्थितान पार्थ पितॄनथ पिता महान आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखींस्तथा श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान समीक्ष स कौन्तेयस सर्वान् बंधून अवस्थितान. अथ पार्थः तत्र उभयोः अपि सेनयोः स्थितान पितॄन् पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् तथा सखीन् श्वशुरान् च एव सुहृदा अपश्यत तान सर्वान् अवस्थितान बंधून समीक्ष स कौन्तेयः. त्याचा अर्थ काय होईल? तेव्हा अर्जुन तेथे दोन्ही सैन्यात उभे असलेल्या कुणाकुणाला पाहू लागला? त्यांनी सांगितलं पितॄन्, पितामहान म्हणजे पितृन म्हणजे पितातुल्य चुलते, पुन्हा पितामहान आजोबा भीष्म इत्यादी, पुन्हा गुरून द्रोणाचार्य कृपाचार्य इत्यादी, पुन्हा मातुलान मामा शल्य शकुनी म्हणजे इकडचे इन तिकडचे दोन्ही बाजूचे, दोन्ही बाजूला त्यांचीच माणसं होती की नाही, त्यांना पाहू लागला. बंधून भावांना पाहू लागला. म्हणजे दुर्योधन हे देखील भाऊ, इकडच्या पक्षात पाहिलं तर भीम इत्यादी हे सगळे भाऊ यांना पाहू लागला. पुत्रांना पाहू लागला, पौत्रांना नातवांना पाहू लागला, सखीन मित्रांना पाहू लागला. लक्षात आलं का? श्वशुर सासरे लोक त्यांना पाहू लागला, स्नेही लोक त्यांना पाहू लागला. आणि त्या सगळ्या उभ्या राहिलेल्या आप्तांना पाहून तो अर्जुन आता पुढे येईल. काय झालं त्याला ते? जेथ भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती आणिक बहुत आहाती. ज्या ठिकाणी भीष्म द्रोण जवळिकेची सन्मुख जवळच होते, सन्मुख होते, आणिक पृथ्वीपती बहुत आहाती आणि इतरही पुष्कळ राजे समोर होते. तेथ स्थिर करून या रथू अर्जुनासे पाहतू तो दळभार समजतू संभ्रमेसी.
तेथ रथू स्थिर करून या. त्या ठिकाणी रथ थांबवून अर्जुन असे पाहतू. अर्जुन मोठ्या उत्सुकतेनं पाहू लागला. तो दळभार समस्तु संभ्रमेसी. तो समस्त दळभार संभ्रमेसी पाहतू असे तो सर्व सैन्य समुदाय उत्सुकतेनं मोठ्या उत्सुकतेनं तो अर्जुन पाहू लागला. आणि पाहिल्यानंतर काय म्हणाला, मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख तव कृष्णामनी नावेक विस्मो झाला. आणि मग देवाला म्हणाला कृष्णा मग देवा म्हणे देख देख, मग म्हणे देवा देख देख, मग तो म्हणाला देवा पहा पहा. आता देवानेच नेऊन उभं केलं, देवाला दाखवू लागला. पहा म्हणे देवा. कोण कोण आले इथे, हे गोत्र गुरु अशेख, इथे जमलेले सर्व आमचे गोत्रज आहेत, गुरु आहेत, सर्व आमचेच आहेत म्हटले. अशेख सगळेच आमचे आहेत. हे ज्यावेळेस तो अर्जुन म्हणाला देवाला, देवा पहा इथं हे सगळे अशेख संपूर्ण आमचेच आहेत म्हटले, गोत्रातील आहेत, गुरु लोक आहेत हे असं तो अर्जुन म्हणाल्यानंतर देवाला मनामध्ये काय झालं, आश्चर्यच वाटलं अर्जुनाच्या बोलण्याचं. देव काय म्हणाले होते, उवाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनीती. अर्जुना युद्धाकरता जमलेल्या या सर्व कौरवांना पहा. मग त्याने यांच्याकडे पाहत असताना कोणत्या बुद्धीनं पाहायला पाहिजे होतं, शत्रुबुद्धीने. आता आपण युद्धाला आलेलो आहोत, आपल्या समोर हे युद्धाकरिता उभे राहिलेले आहेत, आता हे आपले कोण आहेत, शत्रू आहेत, या दृष्टीनं त्याने पाहायचं. तर तोच देवाला म्हणू लागला, देवा पहा म्हटले हे सगळेजण आमचे कोण आहेत, गोत्रज आहेत, गुरु आहेत. हे म्हटल्यानंतर तव कृष्णामनी नावेक विस्मो झाला. त्यावेळेस श्रीकृष्णांच्या मनामध्ये क्षणभर आश्चर्यच वाटलं त्यांना, एक क्षणभर. कारण हाच म्हणाला होता की चला मी त्यांचं काय करतो, निरीक्षण करतो, पाहतो कोण कोण यांचं युद्धात भलं होण्याच्या इच्छेने इथे आलेले आहेत. आणि देवानं सांगितलं पहा आता या सर्व कौरवांना पहा. तर पाहता पाहता त्याला ते शत्रू न वाटता कोण दिसू लागले, तोच देवाला म्हणतो पहा पहा देवा सगळे हे आमचेच गोत्रज गुरु वगैरे लोक इथे आलेले आहेत. हे देवानं ऐकल्यानंतर देवाला मनामध्ये क्षणभर काय झालं, आश्चर्यच वाटलं. तव कृष्णा मनी नावेक विस्मो झाला. आणि तो देव आपल्याशीच म्हणू लागला, मनातच म्हणू लागला. कोण, देव भगवान श्रीकृष्ण आपल्या मनातच म्हणू लागले की याला हे नेमकं काय झालं म्हटलं, याने हे मनात हे असं कसं आणलं. लक्षात आलं का. तो आपण म्हणे येत काही कवण जाणे, हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे. तो आपण म्हणे, तो म्हणजे देव भगवान श्रीकृष्ण. आपण म्हणे आपल्याशीच आपल्याला म्हणतोय. काय म्हणतोय, येत काही कवण जाणे, याने यावेळी हे मनात काय आणलेलं आहे कोणास ठाऊक म्हटले. हे मनी धरिले येणे, हे यानं हे मनात काय आणलं, कवण जाणे कोणास माहीत म्हटले, कुठून आलं हे याच्या मनामध्ये. परी काही आश्चर्य असे, परंतु काहीतरी अद्भुत मात्र दिसतंय म्हटले. कोण म्हणतंय, देव. कोणाला, आपल्याच मनाला. कुठं, मनातच. आपल्याच मनाशी देव बोलू लागले की यानं हे मनात काय धारण केलं, कशामुळे आश्चर्य वाटलं. तो देवाला म्हणतो, देवा पहा हे सगळे आमचे गोत्रज, आमचे गुरु, आमचे बंधू सगळे इथं आलेले आहेत. हे वाक्य ऐकल्याबरोबर देवाला आश्चर्य वाटलं, मनात आश्चर्य वाटलं. आणि तो देव आपल्याच मनाशी बोलू लागला की हे मनी धरिले येणे, हे मनात काय आणलेलं आहे, कवण जाणे, हे कोणास माहीत म्हटले, हे काय, हा काय विचार करतोय. परंतु काहीतरी आश्चर्य मात्र आहे, अद्भुत मात्र आहे. परी काय आश्चर्य असे. ऐसी पुढील से घेतू तो सहजे जाणे हृदयस्थू, परी उगा असे निवांतो ते वेळी. ऐसी पुढील से घेतू, असं मनातल्या मनात देव बोलत होते. आणि बोलता बोलता भगवंतानं पुढच्या त्या भविष्याविषयी काय केला, तर्क केला. पुढे काय होणार आहे हे काय केलं, जाणलं. कारण तो सहजे जाणे हृदयस्थू, तो कुठे आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे. त्यामुळे तो सहज जाणतो. आपण म्हणतो की नाही, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. इथं तर हा सांगतोय की हे पहा म्हटले आमचे गोत्र झाले,
देव म्हटलं याला नेमकं काय झालंय, पण देवाला काय होतंय अंतरातलं कळतं, कारण तो सर्वांच्या हृदयात साक्षी रूपाने आहे. प्रत्येक प्राण्याच्या हृदयात तो साक्षी रूपाने आहेच आहे. त्यामुळं त्याला न सांगता सुद्धा काय होतं, कळतं. कबीर म्हणतात त्याप्रमाणे, चिटी के पैर में घुंगरू बजे तो भी अल्लाह सुनता है. आता चिटी म्हणजे मुंगी. आता मुंगी केवढीशी, तिचा पाय केवढा, त्या पायामध्ये घुंगर बांधाय ते केवढे असतील, त्याचा आवाज किती होईल, आणि तो देव ऐकतो म्हणे. लक्षात आलं का? म्हणजे सगळ्या प्राण्यांच्या हृदयात तो असल्यामुळं आपण काय विचार करतो आहोत हेही देवाला कळतंय. आपली कृती काय होईल ती तर गोष्ट वेगळीच राहील, ती बाहेरची गोष्ट आहे. पण अंतरात तो स्वतः असल्यामुळं तो सहजे जाणे हृदय असतो. आता तो अर्जुनाच्या हृदयात आहेच ना, त्यामुळं तो सहज जाणतोय. परी उगा असे निवांतो ती वेळी, परंतु त्यावेळी तो काही बोलण्याची घाई न करता शांत राहिला, काही बोललाच नाही देव. तो म्हटला याचंच होऊ दे, आता काय काय बोलतोय बघू. यानं सुरूच केलंय प्रवचन म्हणे. आता लक्षात, श्री गणेश आता झालाच प्रवचनाचा. मोठे लोक सांगायचे पहिला अध्याय म्हणजे अर्जुन गीता. लक्षात आलं का? त्याच्यात भगवंत काय बोललेत, फारसं एवढं बोलले बा. भगवंत पहिल्या अध्यायात कोण बोललंय, सगळं अर्जुनच बोलतोय. आणि तो संजय धृतराष्ट्राला सांगतोय. भगवान उवाच आहे का, श्री भगवान उवाच कुठे आहे का? नाहीये. मग पहिल्या अध्यायाला श्रीकृष्ण अर्जुन संवादे असं कसं म्हणतात? शेवटी बोलतो की नाही, हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः. श्रीकृष्णार्जुन संवादे. आता कुठं संवाद झाला इथं? तर एवढ्या याच्यानंच संवाद येतो. उवाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनिधी. देव एवढंच बोलले रथ तिथं उभं करून की युद्धाकरता जमलेले हे सर्व कौरव पहा. तेवढंच वाक्य आहे, म्हणून त्याला म्हणायचं संवाद. नाही तर बाकीचं सगळं कोण बोलतंय? अर्जुनच. तोच समजावून सांगतोय देवाला युद्ध न करण्याचे फायदे किती आहेत म्हणून. युद्ध केल्यानं काय हानी होणार आहे देवाला कळत नव्हतं का? पण अज्ञानामध्ये भ्रमामध्ये माणूस काही काय होतो, बरळतो. पण त्याचं नेमकं अज्ञान किती आहे, कोणत्या स्वरूपाचं आहे ते कळेपर्यंत देव बोललेच नाहीत. नाही तर एवढं तो बोलला ना की हे सगळे आमचे इष्टमित्रच आलेले आहेत. पुढच्या श्लोकात देवानं बोलायला पाहिजे होतं, गप्प बस, ते सांगू नको मला, पहिलं काय कर, युद्ध कर. पण देव म्हटले नाही, याचं सगळं प्रवचन होऊ देऊ, मध्ये काही अडथळा करायचाच नाही. लक्षात आलं? काय काय नेमकं आता आणखी बोलतोय, आरंभ तर केलाच म्हटले. ऐशी पुढील से घेतो, त्याला भविष्यातलं कळतंय सगळं. तो सहजे जाणे हृदय असतो, कारण तो सर्वांच्या हृदयात साक्षी रूपाने विद्यमान असल्यामुळं सहजच सर्व काही जाणतो. परी उगा असे निवांतो ते वेळी. पण त्यावेळी मात्र तो उगा राहिला, बोलण्याची काही घाई न करता शांत राहिला. तव तेथ पार्थू सकळ पितृपितामह केवळ गुरुबंधू मातुळ देखता झाला. तव म्हणजे तेव्हा, तेथ म्हणजे त्या रणांगणावर काय करू लागला? तेथ पार्थू सकळ पितृपितामह केवळ गुरुबंधू मातुळ देखता झाला. त्या भीष्म द्रोणादिकांकडं, त्या कौरवांकडं शत्रुबुद्धीनं न पाहता केवळ हे सर्वजण माझे कोण आहेत? पितृ म्हणजे पितातुल्य, म्हणजे चुलते आहेत, पितामह आजोबा आहेत, गुरु आहेत, बंधू आहेत, मातुल मामा आहेत, असं पाहू लागला. त्याला आता त्या कौरव सैन्यामध्ये कौरव म्हणजे शत्रू न दिसता कोण दिसू लागले? नातेवाईकच दिसू लागले. सगळे नव्हते का अगोदर नातेवाईक? का तिथं नातं झालं आल्यानंतर? पूर्वीपासूनच आहेत, पण तिथं दिसू लागले त्याला. तव तेथ पार्थू सकळ पितृपितामह केळ गुरुबंधू मातुळ देखता झाला. अजून इष्टमित्र आपुले कुमारजन देखिले, हे सकळ असते आले तया माझी. आपले इष्ट मित्र कुमारजन तरुण मुले हे सर्व त्या सैन्यात आलेले आहेत, हे तो पाहू लागला. अजून कोण कोण आले? सुहृदजन सासरे आणि काही सखे सोयरे कुमारपौत्र धनोधरे देखील येते. सुहृदजन मित्रवर्ग, सासरे लोक त्याचे, त्याच्या भावाचे,
त्या चुलत भावांचे सगळे सासरे त्याला दिसू लागले. आणि काही सखे स्वैरे, आणखी जिवलग मित्र, कुमार पौत्र धनुर्धरे देखील येते. त्या धनुर्धरे त्या अर्जुनानं काय केलं, पुत्र नातू हे सर्व अर्जुनानं तेथे बघितले. आणखी कोण पाहिले, हे सगळे तर नातेवाईक झालेच, मित्र झाले. आणखी कोण पाहिले, ज्यांच्यावर उपकार केले होते, ज्यांना आपत्तीतून रक्षण ज्यांचं केलं होतं, ते सुद्धा समोर युद्धाकरता शत्रुपक्षात उभे राहिलेले त्याने पाहिलं. जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले, हे असो वडील दाखवले आधी करुणी. जया उपकार केले होते, ज्यांच्यावर आपण उपकार केले होते, की आपदी जे रक्षिले, किंवा संकटात ज्यांचं काय केलेलं होतं, रक्षण केलेलं होतं, हे असो वडील धाकुले आदी करुणी. वडील धाकुले आदी करुणी, ते लहान मोठे आदी करून त्या सर्वांना त्यानं काय केलं, पाहिलं. सगळे इष्ट मित्र, कुमारजन, सुहृदजन, सासरे, पौत्र, सोयरे, ज्यांच्यावर उपकार केले होते, आपत्तीतून ज्यांचं रक्षण केलं होतं, असे लहान मोठे सगळे त्या ठिकाणी आलेले त्याने पाहिले. हे असो, पण हे असो, ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी, हे अर्जुने ते वेळी अवलोकिले. असे आपलेच बंधुजन दोही दळी, गोत्रची आपलेच गोत्रातील दोही दळी, दोन्ही सैन्यामध्ये कळी उदित झाले असे, सैन्यात दोन्ही सैन्यात परस्परात भांडण करण्याकरिता, कलह करण्याकरिता उदित झाले असे तयार झालेले आहेत. हे अर्जुने ती वेळी अवलोकिले, हे अर्जुनानं त्यावेळी काय केलं, पाहिलं. म्हणजे त्याला तसं दिसलं. आता त्याला सगळे नातेवाईकच दिसू लागले. त्यानं फक्त एवढंच पाहायला पाहिजे होतं, आपल्या सैन्यातील लोक आणि हे पुढचे प्रतिपक्षातील शत्रू असलेले लोक. पण त्याला ते शत्रू न दिसता आता सगळेच नातेवाईक दिसू लागले. आणि मग मोठ्या करुणेनं व्यापल्या गेला. आणि तो अर्जुन दुःखी होऊन देवाला म्हणाला की आता मला युद्ध करायचं नाही, कारण युद्धाची इच्छा करणाऱ्या आणि युद्धामध्ये उपस्थित या लोकांना पाहून काय झालंय, माझे अवयव शिथिल होत आहेत, तोंड कोरडं पडत आहे, असं तो पुढे बोलणार आहे. कृपया पर्याविष्टो विषिदन्निदम अब्रवीत अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनम कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम. पण हा भाग आता उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांची तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.